शेतकरी आज शेतमालाला उचित भाव नसल्यामुळे मेटाकुटीला आलाय। सरकार एकीकडे हमीभाव देत नाहीये तर दुसरीकडे कर्जमाफीही देत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्यावी, कांद्यासह शेतीमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवण्यासाठी निळवंडे धरण कालवे पूर्ण करण्यासाठी तात्काळ पुरेसा निधी मिळावा, या आणि अशा विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे मुखवटे घातले होते आणि शेतकरी मागण्यांचे फलक झळकवत संगमनेर मार्केट यार्ड ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसलेल्या 3 शेतकऱ्यांनी स्वतःला गाडून घेतलं होतं। याप्रसंगी भूमिपुत्र संघटना जिल्हाध्यक्ष अनिल देठे आणि शेतकरी संतोष वाडेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या भावना फार तीव्र आहेत। या देशामध्ये आणि राज्यामध्ये जसं भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं आहे तशा शेतकऱ्यांच्या प्रश्न गंभीर बनत चाललेले आहेत। शेतीमालाला कुठल्याही बाजारभाव नाहीत। अक्षरशः कवडीमोल भावाने शेतीमाल विकला जातो आहे। 2012 पासून आतापर्यंत 9000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। पूर्वी शेतकरी आत्महत्याची कारणं असायची की दुष्काळ आणि नापिकी, परंतु यावेळेला एक वेगळं कारण आलं आहे, ते म्हणजे शेतीमालाला नसलेला बाजारभाव। आणि म्हणून आत्तापर्यंत राजकीय पक्षांनी संघर्ष केला, सामाजिक संघटनाही करतायत। आज आमच्या महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेने देखील लोकशाही मार्गाने संघर्ष करायचा ठरवलेला आहे। आमची प्रमुख मागणी ही आहे, सरकार कर्जमाफीवर राजकारण करत आहे, विरोधी पक्ष देखील कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकारण करतायत, परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या भावना ते समजून घेत नाही आहे। आमच्या शेतकऱ्यांची भावना ही आहे, अरे तुम्ही कर्जमाफी नका देऊ, परंतु आमच्या सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्या। सरकारने जर एकदा कर्जमाफी दिली तरी पुन्हा शेतकरी कर्जासाठी बँकेच्या दारात जाणार आहे आणि पुन्हा तो नव्याने कर्जबाजारी होणार आहे। आणि म्हणून त्याची जर कर्जबाजारीची अवस्था जर बदलायची असेल, त्याला जर कर्जबाजारी होऊ द्यायचं नसेल तर त्याला एकच सर्वोत्तम पर्याय आणि कायमचा उपाय तो ठरू शकतो, म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं आणि सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देणं। त्याशिवाय हा शेतकरी या संकटातून बाहेर निघू शकत नाही। माझी सर्व राजकीय नेत्यांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे, राजकारण कृपा करून थांबवा। शेतकऱ्यांच्या भावना फार तीव्र आहेत। शेतकरी संघर्ष करायला लागलाय, शेतकरी आता संघटित व्हायला लागलाय। तुमची जर इच्छा असेल की शेतकऱ्यांच्या मुलांनी नक्षलवादी व्हायचं तर कृपा करून तशी काही इच्छा बाळगू नका, कारण आता शेतकरी त्याही पर्यायाचा विचार करू शकतो, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। कारण नव्याने आता जर सांगायचं झालं तर साताऱ्यामध्ये 2 सख्या भावांनी आत्महत्या केली। शेतकऱ्यांना जर आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येणार असेल आणि समस्या कळणार असतील तर आता यापेक्षा वेगळी लोकशाही आम्हाला हवी आहे। ही लोकशाही आता आम्हाला मान्य नाही असंच म्हणावं लागेल, कारण लोकशाही जर आहे तर सरकारला आमच्या भावना का कळत नाही, हा खरा प्रश्न आहे। काल परवा डॉक्टरांनी जे काही आंदोलन केलं त्यांच्या मागण्या तुम्ही 15 दिवसात मान्य केल्या आणि शेतकऱ्याच्या 9000 आत्महत्या झाल्या तुम्ही मागण्या मान्य करत नाही, म्हणजे जो काय तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये खेळ खेळताय तो आता आम्हाला अमान्य आहे। आणि म्हणून शेतकरी आता संघटित होतोय आणि संघर्ष उभा करतोय। आमच्या भावना लक्षात घ्या, आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा, तेव्हाच हा संघर्ष थांबन, अन्यथा हा संघर्ष अतिशय टोकाचा होईल। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णतः विस्कटलेली आहे आणि जोपर्यंत शेतीमालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत। आमची या ठिकाणी मागणी आहे की शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागण्याची पाळीच येऊ नये शेतकऱ्यावर। त्या पद्धतीनं या व्यवस्थेने शेतीमालाला हमीभाव द्यावा आणि सध्या शेतकऱ्यांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी पूर्णतः सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। सरकार म्हणतंय की वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ, नेमकं वेळ म्हणजे नेमकं काय सरकारचं धोरण दिसतंय, कधी वेळ येणार आहे? शेतकरी मला तर असं वाटतंय का अक्षरशः तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती पूर्णतः विस्कटलेली आहे। या कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही आहे, त्यामुळे आज या कांद्यामुळं तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना पूर्णतः गाडला गेलेला आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी कांद्यामध्ये गाडून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। आणि सरकारला काय इशारा द्यायचा? सरकारने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि यापुढे कर्ज मागण्याची शेतकऱ्यांवर पाळीच येऊ नये त्या दिशेने प्रयत्न करावेत। शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची पाळी येऊ नये म्हणून। कर्जमाफी आणि इतर मागण्यावरून राज्यातील शेतकऱ्यांनी आता संघर्षाला सुरुवात केली। येत्या जूनपासून शेती न पिकवण्याचा जाहीर करत आता गावगाव ग्रामसभा घेत ठराव केले जात आहेत। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर।